लाईकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर जितेंद्र लाठी सर. त्या सिनियर इंजिनियर अर्थात म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांना 25 वर्षापेक्षा जास्त या क्षेत्रात झालेली आहेत, त्यामुळे एका अर्थानं ते सिनियर आहेत ऑफकोर्स. आणि जेव्हा माणूस इतकं काम करतो तेव्हा त्यांना वेगवेगळे अनुभव त्याच्यात आलेले असतात. मग मे बी रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, 1000+ प्रोजेक्टचा अनुभव आहे. अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे आजवरचे अनुभव कसे होते, त्यांची या फील्डबद्दलची त्यांची स्वतःची वैयक्तिक मतं काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे थेट आपण गप्पांना सुरुवात करूया. थोडं फ्लॅशबॅकमध्ये आधी जाऊन सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचं स्कूलिंग कुठून होतं, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं असं 25-27 वर्षापूर्वी कसं वाटलं, म्हणजे इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगा? स्कूलिंग आणि कॉलेज अप टू HSC हे जळगावलाच झालेलं आहे. नंतर VJTI ला माझं इंजिनिअरिंग झालं. पोस्ट इंजिनिअरिंग मी 5 वर्ष जॉब देखील केलेला आहे. 5 वर्ष मी टाटा मोटर्स, किर्लोस्कर, मॅरिको इंडस्ट्रीज अशा विविध कंपन्यांमध्ये जॉब केला. त्यानंतर मी आणि माझ्याबरोबर जे माझे पार्टनर आहेत रोहित निकम, त्यांनी निकम अँड लाठी असोसिएट्स अशी आम्ही संस्था स्थापन केली आणि स्वतःचा व्यवसाय करायचा असं आम्ही ठरवलं. साधारण 99 पासून आम्ही या क्षेत्रात म्हणजे आम्ही दोघं एकत्र काम करत आहोत आणि आतापर्यंत अनेक प्रोजेक्ट आम्ही बरोबर केलेले आहे. जळगावमध्ये, जळगावच्या आजूबाजू तालुक्यांमध्ये, इव्हन पुण्यामध्ये दौंड तालुक्यात एक चांगला प्रोजेक्ट आम्ही तिथं केलेला आहे. अशा पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे. क्या बात आहे, फार जोरदार वाटचाल आहे. अजून थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये फक्त एवढा एकच प्रश्न विचारणार आहे, ते म्हणजे जो फर्स्ट इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट केला जेव्हा आफ्टर हे केल्यानंतर, तर त्याची काय आठवण आहे का? कारण तेव्हा त्याच्यावर सगळी जबाबदारी आपल्यावर असते पहिल्या प्रोजेक्टची, तर त्या प्रोजेक्टची काय आठवण सांगता येईल का तुम्हाला? स्पेसिफिकली अशा पद्धतीने म्हणजे असं ठरलं नव्हतं की आम्ही कन्स्ट्रक्शनचा असा प्रोजेक्ट आम्ही एकत्र चालू करू, पण सुरुवात ती योगायोगाने अशी झाली की ती जागा घेतली होती एक बंगला बांधण्यासाठी. नंतर आम्ही ठरवलं की एवढा 10,000 स्क्वेअर फीट मध्ये बंगला बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण काहीतरी प्रोजेक्ट उभारूया. तर त्याच्यामध्ये मग आम्ही फ्लॅट स्कीम उभी केली आणि तिथून ती सुरुवात झाली. तो अदरवाईज बिल्डर बनला तुम्ही पहिल्या प्रोजेक्ट मध्ये असं झालं आणि तिथनं सुरुवात झाली असं एक आहे. येस. बात आहे. तर आता मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही जसं फील्ड बदलताना बघितलंय, टेक्नॉलॉजी बदलताना बघितली 25 वर्षात, तसं तुम्ही बघितलं असेल की यातला जो लेबर पार्ट आहे तो तसाच राहिला पूर्वी पण आणि आता पण, इन द सेन्स तो अनस्किल्ड आहे. आणि अशा अनस्किल्ड लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांना कुठली मेजर रिस्पॉन्सिबिलिटी आपण चुकून दिली गेली तर तुम्ही कशी ती सिच्युएशन हँडल करायचा जेव्हा साईटवर असता तेव्हा? विविध ऑर्गनायझेशन मध्ये आणि कॉर्पोरेट्स मध्ये जॉब केल्याचा मला हा फायदा झालेला आहे की प्रत्येक जागेवर सिस्टम्स, SOP आणि चेकलिस्ट हा अगदी सुरुवातपासून ह्या गोष्टी इम्बाईब झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीची चेकलिस्ट, प्रत्येक गोष्टीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे करण्याची सवय ही सुरुवातपासून लागली. त्यामुळे कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना ती अमुक पद्धतीनेच व्हायला पाहिजे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द पर्सन, कोणी असो ती सिस्टमनेच व्हायला पाहिजे, हा आमचा भर होता. आणि कन्स्ट्रक्शन साईट म्हटली म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्याने यू कॅन से अ थ्रेट टू द कंपनी जी म्हणजे असते ती नॉर्मली सेफ्टी, की आणि ज्याच्यावर नॉर्मली बरेच जण दुर्लक्ष करतात. तर त्यावर रोज साईटवर काय काय गोष्टी चेक करायच्या आणि कशा पद्धतीचे सेफ्टी इक्विपमेंट्स आणि सेफ्टी मेजर्स घ्यायचे हे सुरुवातपासून आपण ठेवल्या. तर अशा पद्धतीने काळजी घेत आलेलो आहोत आणि हायरार्की बिल्ड केलेली आहे की ज्याच्यामध्ये मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, त्याच्या अंडर सुपरवायझर, अशा पद्धतीने हायरार्की बिल्ड केल्यामुळे ज्या गोष्टी प्रॉपरली एक्झिक्यूट व्हायला पाहिजे त्या एक्झिक्यूट होण्यामध्ये मदत होते. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही आणखीन एक गोष्ट ऑब्झर्व कदाचित केली असेल बऱ्याचदा, की कस्टमरचं काय म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये आता थोडं ऍडजस्ट करून द्या. जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल बंगलो प्रोजेक्ट असं काही करत असाल किंवा ऑफकोर्स रेसिडेन्शियल मध्ये सुद्धा, तर तेव्हा बजेट आणि क्वालिटी हे दोन्ही कसं मग बॅलन्स आउट तुम्ही करता? सुरुवातीला जर कुठल्याही बिल्डरने असं ठरवलं की थोडा प्रॉफिट मार्जिन थोडी कमी ठेवली आणि क्वालिटीवर भर घातला, तर लॉंग रन मध्ये वेन युअर वर्क ग्रोज एक्सपोनेन्शियली, जेव्हा तुम्ही
500, 1000 असे घरं जेव्हा बनवणं चालू करतात तर ऑब्व्हियसली तुमची प्रोक्युअरमेंट कॉस्ट ही कमी होणारच. आणि तुमचा जो लेबर कॉस्ट असते, कॉन्ट्रॅक्टर्सलाही अश्युरन्स असतात की यांच्याकडे सातत्याने लॉंग टर्म कामं मिळणार आहेत, तर तेही ऑप्टिमाइज होते. आणि जेवढं शक्य असेल तेवढ्या ऑप्टिमम कॉस्टमध्ये यू कॅन गिव्ह द बेस्ट क्वालिटी. आणि जर आपण एकदा क्वालिटी चांगली देणं, त्याच्यामध्ये आपला गुडविल निर्माण झाला, तर कस्टमर मग फक्त कॉस्ट बघूनच तुमच्याकडे येतो असं नाहीये. कारण त्यांनाही कळतं दिस इज अ वन टाइम थिंग अँड अ लाईफ टाइम थिंग. तर त्यामुळे ते नक्कीच त्याला बॅलन्स करतात. आता जो पुढचा प्रश्न आहे तो थोडा ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो असा आहे की तुम्ही मूळची इथली जळगावचे, तुम्ही जसं फील्ड बदलताना बघितलंय तसं जळगाव पण बदलताना बघितलंय, म्हणून हा प्रश्न आहे. आणि बाहेरच्या सिटीजमध्ये ऑफकोर्स तुम्ही फिरलेले आहेत. तर जळगावच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या मनात कुठले सेक्टर्स येतात, फील्ड येतात, ज्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सी लॉजिस्टिकली दिस टॉपिक इज बिंग, म्हणजे हा टॉपिक एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वीकडे आज जळगाव जिल्ह्यामध्ये डिस्कस होतोय. कारण जळगाव एकेकाळी रादर असं म्हणायला हरकत नाही की 90s मध्ये वन ऑफ द बेस्ट सिटी ऑफ महाराष्ट्रमध्ये गणला जायचा, आणि आज तो खरंच खूप मागे राहून गेलेला आहे असं आम्हाला तरी वाटतं. आणि लॉजिस्टिकली बघितलं तर इथं वॉटर, इलेक्ट्रिसिटी, रोड्स, रेल्वेज, एखाद्या सिटीसाठी, प्रगतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी खूप मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. तरी सुद्धा मागे राहण्याचं कारण हे खरंच विचार करण्यायोग्य होतं आणि आहे. तर याला नक्कीच इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणं. आज इथं एअरपोर्टची फॅसिलिटी उपलब्ध आहे, काही फ्लाईट्स इथे सुरुवात देखील झालेल्या आहेत, पण त्याच्यावर अजून त्याच्यामध्ये ग्रोथ होणं खूप गरजेचं आहे. आणि कुठलाही सिटीची ग्रोथ, तिथं येणारा जो इन्फ्लो आहे इन टर्म्स ऑफ बिझनेस, त्यावर निर्भर करतो. जळगावची MIDCचा जर ग्रोथ झाली तर आपोआपच त्याच्याशी लागणाऱ्या सर्व गोष्टी, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी सर्व्हिसेस असतात ज्या की डिपेंडंट असतात. ॲग्रिकल्चर इज वन थिंग विच विल जनरेट सम रेव्हेन्यूज, अँड सेकंड इज युअर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग फील्ड. तर नो डाऊट ॲग्रिकल्चर हा जळगावचं खूप स्ट्रॉंग बाजू आहे. पण MIDCचा जेवढा ग्रोथ व्हायला पाहिजे होती, काही मोठ्या कंपनीज ज्या जळगावला येण्या अपेक्षित होत्या, त्या अजूनपर्यंत तशा आलेल्या नाहीये. आणि याचे अनेक कारण आहेत. याच्यामध्ये थोडंसं आम्हाला पॉलिटिकल सपोर्ट आणि इवन ओव्हरऑल पब्लिक सपोर्ट हा घेणं आवश्यक आहे. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं इंडस्ट्रीचा मुद्दा फार महत्वाचा आहे, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर थोडं अजून इंडस्ट्रीचं पर्सेंटेज इकडे वाढवायचं असेल, चांगल्या इंडस्ट्रीज जळगावमध्ये आणायच्या असतील तर? आज मुंबई, पुणे किंवा अशा मोठ्या सिटीजकडेच इंडस्ट्रीजचं ग्रोथ होण्याचं मेन कारण काय असतं? लॉजिस्टिक्स अँड मॅनपॉवर अवेलेबिलिटी. ओके, लॉजिस्टिकली, कारण तिथं जे काही आपण मॅन्युफॅक्चर करू ते पूर्ण भारतात किंवा भारताच्या बाहेर सप्लाय करणं जेव्हा सोपं होतं, तर इंडस्ट्री अशा लोकेशनवर नॉर्मली कुठलाही इंडस्ट्रियलिस्ट प्रिफर करणार आहे. आता जर याला डिसेंट्रलाइज करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे इथून सपोज मुंबईला जाण्यासाठी आज जर 10 तास किंवा एखाद्या ट्रान्सपोर्ट व्हेकलला जर 15 तास लागत असतील, इफ यू ते जर कर्टेल झाले सपोज 7 तास 8 तासापर्यंत, तर नक्कीच ते डिसेंट्रलायझेशन होण्यासाठी मदत होईल. तर सगळ्यात मोठा भाग जो आहे, जसं आज समृद्धी मार्गमुळे इतर जिल्ह्यांना खूप याचा फायदा झाला, पण आज जळगाव जिल्हा हा समृद्धी मार्गाने कनेक्ट होत नाही. पण कमीत कमी समृद्धी मार्गाला जर इथून आयदर संभाजीनगर मार्फत किंवा धुळे मार्फत जर आपल्याला कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने देता आली, तर बाकीचे सर्व जिल्हे हे चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतील. आणि आज इन्फ्रास्ट्रक्चर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून इंडस्ट्री इथे येऊ शकते. आता एक खरा अवघड प्रश्न विचारायचा, तो म्हणजे आउट ऑफ 100 प्रोजेक्ट्स तर एकच प्रोजेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा झाला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो जास्त तुम्हाला हृदयाच्या जवळ आहे, जो करताना आनंद अभिमान जास्त वाटला, तर तो कुठला प्रोजेक्ट आहे? नाही, असे अनेक प्रोजेक्ट आहेत. पण आता तुम्ही जर मला असं मेन्शन करायला म्हणाल तर मी आता चोपड्यामध्ये साई श्रद्धा नावाचा जो प्रोजेक्ट आम्ही उभा केला, त्याबद्दल जास्त आपुलकी किंवा त्याबद्दल जास्त अटॅचमेंट नक्कीच आहे आम्हाला. याचं कारण असं आहे की चोपडा पण हा एक छोटा, म्हणजे सिटी ही छोटीच आहे, पण अशा जागेवर
एक 22 एकर तालुक्या लेवलला ज्या फॅसिलिटीज लोक खूप प्रमाणावर अपेक्षा ठेवत नाही, अशा सर्व ज्या फॅसिलिटीज असतात, बेसिक ज्या युटिलिटीज आहे, रोड, ड्रेनेज, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय, ह्या तर गोष्टी नक्कीच उभ्या केल्या. पण त्या व्यतिरिक्त एक चांगलं नाना नानी पार्क, एक सुंदरसं टेम्पल, तिथं सेलिब्रेशन पार्क, जिम्नॅशियमची एक चांगल्या पद्धतीची फॅसिलिटी आणि एक ध्यान उद्यान, अशा अनेक फॅसिलिटीज आम्ही तिथे उभ्या केल्या. आणि आज जर चोपड्यामध्ये कोणी पाहुणे सुद्धा जर चोपड्यामध्ये आले तर तिथले लोक साई श्रद्धाला अगदी आवर्जून भेट देतात. तर असा तो प्रोजेक्ट आहे. आणि आज तिथे शेकडो घरं उभे आहेत. आणि जेव्हाही आम्ही तिथं जातो, सहसा असं म्हणतात की बिल्डर एकदा जर घर विकतो तर त्या परिसरात सहसा जात नाही. पण आम्ही जेव्हा तिथं जातो तर आम्हाला अभिमानही वाटतो आणि लोक देखील खूप आवर्जून आम्हाला बोलवतात. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये आणि पूर्ण वागण्यामध्ये एक प्रकारे ते इनडायरेक्टली एक प्रकारे म्हणजे एक आभाराची भावना सुद्धा असते. तर ते बघून खूप चांगलं वाटतं. आणि हे सगळे मिडल इन्कम ग्रुपचे हे प्रोजेक्ट होते. तर त्यामध्ये ह्या लोकांचा हा म्हणजे फर्स्ट होम ज्यांचं असेल असा हा प्रोजेक्ट होता. डेफिनेटली तो आपुलकीचा आहे आणि जवळचा आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? येस, आता सी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, पहिला एक पॅरामीटर नक्कीच असा असतो की इट शुड बी अ कॉस्ट एफिशियंट. बरोबर. ओके. त्यानंतर कन्सिस्टन्सी अँड युनिफॉर्मिटी ऑफ द स्टील. ओके. आणि जे स्ट्रक्चरल इंजिनियर सुद्धा आम्हाला सजेस्ट करतात की एफई किती घ्यायची आहे तुम्हाला, त्या पद्धतीने हे सगळे पॅरामीटर्स कन्सिडर करून आम्ही स्टीलचं सिलेक्शन करतो. दुसरा, आयकॉन स्टील कधी प्रोजेक्टवर कुठल्या वापरलाय का तुम्ही? आयकॉन स्टील हा जळगावमध्ये हा आता प्रचलित ब्रँड आहे. आणि आयकॉन व्यतिरिक्त आता इतर नाव मी घेत नाही, पण नक्कीच 3-4 ब्रँड जे आहेत ते जळगावमध्ये त्यांचं जास्त पद्धतीने ते चालतात. बरोबर. आयकॉनचा देखील वापर अनेक प्रोजेक्टमध्ये झालेला आहे. ठीक आहे. आणि आता अगदी लास्ट क्वेश्चन, ते म्हणजे या फील्डमध्ये जेवढा तुमचा एक्सपिरियन्स आहे तेवढ्या एजची मुलं सिव्हिल इंजिनियर्स आता या फील्डमध्ये येत आहेत नवीन, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुमचा सिक्रेट काय म्हणतो, यशाचा फॉर्म्युला काय सांगाल त्यांना? तर तो आम्हाला तुमच्याकडून ऐकायचा आहे. असा कुठला यशाचा फॉर्म्युला वगैरे काही नाहीये, पण 4 वर्षाचं इंजिनिअरिंग असतं. मी नेहमीच माझ्या सगळ्या स्टाफ मेंबरला देखील सांगत असतो. आणि आपलं जे करिअर आहे ते जवळपास 40 वर्षाचं कमीत कमी तुम्ही काम करतात. बरोबर. आणि त्या 4 वर्षांमध्ये देखील आपल्याला किती तास आणि किती दिवस अभ्यास करतो हे सर्वांना माहिती आहे. आणि जर जेव्हा आपण सिरियसली जेव्हा जॉबवर उतरतो तर आणि 4 वर्षाच्या अगेन जेव्हा 40 वर्ष आपण बघतो तर नक्कीच 10 तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इंजिनिअरिंग अजून करू शकता. एवढं नॉलेज आणि एवढ्या स्किल्स तुम्ही गेन करू शकता. आणि स्किल आणि नॉलेजला कुठलीच रिप्लेसमेंट नाही. आणि हार्डवर्कला तर म्हणजे ऍब्सोल्युटली देर इज नो शॉर्टकट टू हार्डवर्क. दॅट इज द ओनली सोल्युशन. क्या बात आहे. तो ते इंजिनियर जितेंद्र लाठी सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑफकोर्स याच्यासाठी हार्डवर्कसाठी कुठलाही शॉर्टकट नाहीये. तसं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये कुठला शॉर्टकट नाही. डायरेक्ट तुम्ही टॉप फ्लोअर नाही बांधू शकत, ग्राउंड फ्लोअर पासून सगळे फ्लोअर तुम्हाला बांधावेच लागतील असं आहे. तर त्याचप्रमाणे तुमच्या करिअरचा पार्ट पण आहे. जसं तुम्ही हळूहळू स्लोली डेव्हलप व्हाल, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्याल, तरच तुम्ही त्या टॉप फ्लोअर पर्यंत अर्थात तेवढ्या हाईट पर्यंत तुम्ही जाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही एवढा वेळ दिलात. आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.